तर जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये कसुरा नदीला तिसऱ्यांदा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गाच्या सृष्टी इथे पुलावरनं पाणी वाहू लागलंय। या पुलावरनं वाहन चालकांना अक्षरशः जीवघेणी कसरत करावी लागतेय। काही गावांचा संपर्कही तुटलेला आहे। या पुरामुळे शेती पिकांचंही प्रचंड नुकसान झालंय। अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण सोळुंके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय सध्याची जालन्यातली स्थिती? प्रज्ञा, आपण बघू शकतो की गेल्या 24 तासामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर परतूर तालुक्यात आणि बदनापूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। आपण बघू शकतो की परतूर तालुक्यातील जी कसुरा नदी आहे ही तिसऱ्यांदा या नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की शेगाव पंढरपूर जो दिंडी महामार्ग आहे त्या दिंडी महामार्गावर असलेल्या पुलावरून आता पाणी वाहू लागलेलं आहे आणि त्यातच आता लोकांना या पुलावरून प्रवास करताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। कारण की आपण बघू शकतो की वाहत्या पाण्यातून या ठिकाणी वाहनं टाकावं लागत आहे। त्याचबरोबर दुचाकी वाहनं सुद्धा त्या वाहत्या पाण्यातून टाकलं जात आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की हा जीवघेणा खेळ आता नागरिकांना करावा लागतोय। कारण की कसुरा नदीला आता हा तिसऱ्यांदा पूर आलेला आहे आणि त्यातच आता त्या नदीवरनं जे पूल आहे त्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे आता जीवघेणा प्रवास आता नागरिकांना करावा लागतोय। प्रज्ञा, नक्कीच। तर सध्या आपण ही दृश्य बघतोय। लक्ष्मण सोळुंके आपल्याला ही दृश्य दाखवतात कशा पद्धतीनं जालन्यामधनं एक जीवघेणा प्रवास जो आहे तो नदीवरनं करावा लागतोय। सृष्टी या ठिकाणचा हा पूल आणि त्या ठिकाणावरनं प्रवासही जीवघेणा। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या संपूर्ण माहितीसाठी।